प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरीराया सत्ता सकळ तया हाती इको कमी करा सत्ता सकळ तया हाती माझी कीव काकुळती मने सहित वाचा काया अवघी दिले पंढरीराया तुका मन ठेवी तैसे आम्ही राहू त्यांचे इच्छे मने सहित वाचा काया अवघी दिले पंढरीराया विठ्ठला प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी मने सहित वाचा काया अवघी दिले पंढरीराया पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपाधाने कथेच विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण
तेची बंधू श्री चरण श्री सद्गुरूंचे धन्य प्रताप पायाचा धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरुरायांचा काय व्हावे उतराई त्यांचे चरणी माझे डोळे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या या वारकरी संतांचिया आता नमो शिव छत्रपती तुमचे पाय माझे चित्ती तुम्हा प्रार्थनेते कधीशी रंगिता होतसे शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती विठ्ठल प्राप्त प्रसंगी पवित्र आणि पावन अशा पंजरवारी पवित्र भोलेनाथाच्या दरबारामध्ये चालत असलेला हा नाम यज्ञ महाशिवरात्री निमित्त चालित असलेला शिवल्यामृत पारायण सोहळा त्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि आजच्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प माझ्यासारख्या लेकराच्या वाट्याला आलं चिंतन रूपी सेवेला प्रारंभ करणे आम्ही छोटासा परिहार देणं गरजेचं असतं या सप्त्याचे आयोजक नियोजक अन्नदाते मंडळी टाळकरी मंडळी मारकळी मंडळी कीर्तन ऐकायला येणारे कधी कधी ऐकणारे रोज ऐकणारे पंक्तीच्या टायमाला येणारे घरनच पडल्या ऐकणारे सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आवर्जून उल्लेख गंधर्वासारखे गायन करणारे आणि ज्यांनी ही संपूर्ण एक परमार्थाचं उज्ज्वल भवितव्य घडवलंय असे आमचे अभंगाप्पा त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो भगवंताच्या चरणी नतमस्तक होतो जास्त नाव घेत नाही जास्त उशीर करत नाही नावं घ्यायची म्हणलं तर 15 मिनिटं जातील तुमचंच तोटा होईल म्हणून ती 15 मिनिटं वाचतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो विठ्ठल साधुसंतांच्या सेवेसाठी उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा अभंग अभंगातला पहिला शब्द आहे प्रेम कोणता आहे असा एक बी माणूस नाही ज्याला प्रेम शब्द माहित नाही Each and everything man. Oh, this listen my कीर्तन असा माणूसच नाही शेमड्याला बी प्रेम म्हणजे काय माहिती शेमड्याला पण त्या गादड्याला कळत नाही प्रेम कुणाला करावं ही शोकांतिका आहे माझ्या साधूला माझ्या संतांना विचारलं गेलं जरा कीर्तन नीट ऐका आप्पा मी तुमची क्षमा मागतो बरं का मला भगवान शिवशंकराचा अभंग घ्यायची सूचना होती पण महाकले महाराजांनी उद्या काय घ्यायचं मी जरा शिव भोळा चक्रवर्ती घेतलं महाकले महाराजाची काळजी वाटली म्हणून मी माघारी सरलो विठाला नाहीतर उद्याचं दोन्ही कीर्तन शिव भोळा चक्रवर्तीवरच आहेत माझी बी मला आज घेतले तरी अडचण नव्हती पण ती उचित नाही म्हणून मी अभंग बदलला एका बरं का सज्जनांनो माझ्या तुकोबराला एका साधकानं प्रश्न विचारला जरा चिंतन नीट आहे का पुन्हा गाठ पडेल नाही पडेल काय सांगता येत नसतं मी कीर्तन संपल्यावर म्हणतोय माझ्या तुकोबराला एक जणांना प्रश्न विचारला महाराज 42 वर्षाचा परमार्थ तुमचा सफल झाला नीट आहे का बरं काय नीट आहे का हो झाला चिरेबंदीवाडा तुकोबरा तुमचा होता हो चिरेबंदीवाडा आपल्यासारखं नव्हतंय सासरवाडीच्या सळाया मिवणीचं सिमेंट ग्रामपंचायतची वाळू असं बांधलेलं आपलं 2 बाय 2चं घर नव्हतं म्हणजे लक्षात बसलं का भव्य आणि दिव्य माझ्या तुकोबरा याचा वाडा होता
प्रपंच मोठा होता. कोणाचा? तुकोबरायाचा. पण तुकोबरायाचा प्रपंच जितका मोठा होता त्याच्या कैक पटीनं परमार्थ मोठा होता. आता नीट ऐका बरं का. बरीच माणसं म्हणतात आमच्याकडे देव आलाय, आम्हाला देव माझ्यासंग देव बोलतो, आपल्याकडे देव आलाय. देव आला का न आला याची एकच खूण आहे संतांची. ज्याच्या घरी देव आला त्याच्या संसारावर चिरा पडतो. संसारावर जर चिरा पडला तर देव तयाजवळ असे. पापनासे दर्शने. मला पुढचा तुकडाच घ्यायचा नव्हता. देवाची आपली प्राप्ती झाली का न झाली, प्रपंच ओसरो. तुकोबराय काय तुकोबराय? अहो एवढी मोठी सावकारकी तुमची, पैसा गडगंज, नौकर चाकर. तुकोबा सेठ होते. आपा बरोबर आहे का? तुकोबा सेठ होते, सेठ. आणि आज माझ्या तुकोबरायाच्या घरामध्ये कुत्री खेळत होती. नीट ऐका बरं का. हे नीट ऐका, नीट ऐका. देवाची प्राप्ती करणं म्हणजे 16 सोमवार धरणं किंवा उपवास धरणं असं नाही. आपलं उपवास बिले भारी. उद्याच्या उपवासाची आजपासूनच काळजी आपल्याला. सत शिकलं बघा कोणतरी, सत शिकलं. मी खोटं सांगत नसतो कीर्तना. माझ्याच पोरांनी मला सांगितलं, म्हणला बापा येताना केळीचं चिप्स आणा म्हणला उद्या महाशिवरात्री. बारकं पोरग. आपलं उपवास धरणं म्हणजे लय सोपं असतं. सकाळच्याला 2-4 कप चहा प्यायचं, 10 वाजता 8-9 वाजता तर 2-3 केळं खायची, 11 वाजता पुन्हा फराळ करायची, मूडला आलं तर पुन्हा सफरचंद खायचं, पुन्हा खजूर खायची, पुन्हा म्हणा बाया आज मी काय नाही खाल्लं. लगा मशीनी तरी खोराक कमी खाल्लं. हे पाया पडून सांगतो गड्या, माझा राग मान नका. आम्हाला उपवास शब्दाचा अर्थ समजला नाही. आम्हाला उप अधिक वास व्याकरणाकडे चला थोडं. आणि कीर्तन नेहमी व्याकरणात असतं. ज्याला व्याकरण कळतं त्यालाच अभंग कळतो, आणि ज्याला अभंग कळतो त्यालाच कीर्तन कळतं. तुमच्या लक्षात असला. उप अधिक वास, भगवंताच्या जवळ असणं म्हणजे उपवास. मग शरीराला पीडा देऊन देवाच्या जवळ जाता येत नाही. लक्षात ठेवा. गाडी 50 लाखाची. किती लाखाची? 50 लाखाची. पण नेमकं गाडीचा टाटर काढून ठेवलाय आणि पाहुण्याच्या अंगावर चावी फेकली. जाय फॉर्च्युनर मध्ये बसून. 50 लाखाची गाडी आहे, पण त्याचा काय काढून ठेवलाय? टाटर. आता गाडीची किंमत किती? 0. 50 लाखाची गाडी ती मला पेटवायची का? तिला टाटरच नाही. काय काय कर टाटर आहे, चीसीच नाही का त्यांनी. आणि काय काय कर सगळे ड्रायव्हरच नाही. तुम्हाला काय कळलं मला माहित नाही, यांना काय समजलं माहित नाही. काही कायला देवानं देह दिला, देह दिला जगाच्या मालकानं देह दिला, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला भाटा बाधिकेचा. वस्तू मिळाली हो, पण वस्तू वापरायची अक्कल कळना. नव्या कोरी गाडीची चावी हातात दिली आणि म्हणलं जाय गाडी घेऊन. ती मला ही लावायची कुठं? लाव सायलेन्सर मध्ये. आम्हाला प्रेम करायचं कळलं, पण कुणावर करावं आणि कधी करावं कळलं नाही. ऐका,
ऐका जरा नीट ऐका. जिथं प्रेम आहे तिथं सूत्र आहे, आणि जिथं सूत्र आहे तिथं देव बंधनात आहे. आपल्याकडे प्रेम पण नाही, सूत्र पण नाही, निकदुरी. चराट चराट म्हणतो आपण त्याला. वैतागलं की पुन्हा कामाला येते ती. का? जर प्रेम नसेल तर सूत्र बसत नाही, आणि प्रेमन सूत्र जर नाही बसलं तर दुरीला अर्थ नाही. मी सोप्या भाषेत सांगतोय का. इथं शिकलेलं कोण आहे बरं? शिकलेलं 10वी 12वी 13वी 14वी 15वी 17वी ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट, MA BCom, डॉक्टर, MPhil, PhD असं कोण आहे का इथे? एखादा तरी एक तरी शिकलेलं आहे का 10वी 12वी? एक तरी. काय कचाकच माणसं भेटतात रे बाप्पा. गॅरंटी नाही व स्वतःवर. अरे एक सांगू का, काही नसावा पण स्वतःवर आत्मविश्वास असावा. तो संसारातला असो नाहीतर परमार्थातला असो. ऐका मी सांगतो तुम्हाला, 10वी तर झाली असेल का नाही आपली? 10वी कोणाकोणाची 10वी झाली? वर मोठं करावं. वा. अजून अजून नाही, तुमच्याकडे नको यायला. तुम्ही कट करताल सगळं आमचं. पण आम्हाला वर मग कळतं, आम्हाला काही एवढी. अजून 10वी कोणाची झाली? तुमची झाली. ऐका आता, तुमच्या 10वीला लई दिवस झाले असतील, तसे माझ्या बी 10वीला बरेच दिवस झाले. आता ऐका, आपल्याकडे भूमिती नावाचा विषय होता. भूमिती बरोबर आहे का? पोरं तुम्हाला बी आता पुढं जर आहे काही चांगलं उपयोगीचं आहे, येते 2-4 मार्काला, काळजी करणार. 2 बाजू दिल्यावर आपल्याला तिसरी बाजू काढायला सांगितलेली असते. तिला बा कसोटी असं म्हणतात. काय? बा कसोटी असते, बा कसोटी, को कसोटी असते. आपण बा कसोटी घेऊ. नीट ऐका बरं का. तुम्ही म्हणताल महाराज कीर्तनाचा त्याचा काय संबंध आहे? संबंध आहे म्हणून सांगतो. ऐका, 2 बाजू दिल्या आणि तिसरी बाजू काढायला सांगितली, तर तिसरी बाजू आपण काय मानतो? शाबास, कोणतरी म्हणलं बघा एक्स. काय मानतो आपण? एक्स. आता नीट ऐका बरं का. आपल्याला काढायची कोणती बाजू? तिसरी. ती बाजू काय मानली आपण? एक्स. मग एक्सचा खरा का खोटा? संपलं कीर्तन आपलं. मगाच कोणतरी म्हणलं कीर्तन कोण सुधरत असतं काय? अहो खरंच सुधरत नसते. अंतकरणातनं कीर्तन ऐकावं लागतं तेव्हा सुधरत असते. आपल्याला 2 बाजू दिल्या आणि तिसरी बाजू काढायला सांगितली. आता आपण तिसरी बाजू एक्स मानली, बरोबर? मग एक्स खरा का खोटा? खरा. मग काढायची कोणती बाजू? खोटा. मग मानली कशाला? मी उकळत घातल्यावर मुसळात निघतो. ऐका, जरी काटकोनाची तिसरी बाजू एक्स मानली, ती खोटी आहे पण मानावी लागते. जर मानलीच नाही तर उत्तर बरोबर येत नाही, आणि कसं बसं उत्तर आणलं तर त्याला मार्क मिळत नाही. जसं गणितामध्ये एक्स मानावा लागतो. नीट ऐका, जसं गणितामध्ये एक्स मानावा लागतो तसा संसारामध्ये सुख मानावं लागतं. सुख मानावं लागतं. जरी ते खोट असलं तरी आपल्याला पोरग झाल्यावर पेड वाटतो. खरं का खोटे? खरं खरं. सुख झालं म्हणून का दुःख झालं म्हणून? आपल्याला पोरग झाल्यावर पेड वाटिलं, सुख झालं म्हणून का दुःख झालं म्हणून? सुख. म्हातारपणी आपलंच तोंड का बडवीत होता? त्याला म्हणायचं मानणं. राजा हो, अरे ज्या गावीचा चंद्रशय रोगी, सुख लेवणे दुःखाची अंगी, या जगिता छळीत असे. अरे येणार दुःख आहे पण दुःखानं सुखाचा अंगरखा घातलाय. आणि जसं हरिण बाव चढले, हरण जसं पळत आहे मृगजळाच्या माग, तसा हा जीव सुखाच्या माग पळतोय. पण मुळात गणितातल्या एक्स सारखं ते सुख खोटे. तुकोबराय म्हणतात, गणिताचं उत्तर काढायचं असलं तरी त्याला पण सूत्र आहे, आणि अजून शिकलेले असतात पण ते गप बसल्यात. जर स्टेप बाय स्टेप गणित सोडवलं तरच मार्क मिळतात. निक्या उत्तराला कोणी खात नाही. तसं परमार्थही टेप बाय टेपच असावा. डायरेक्टच काय केलं तर देव त्याला स्वीकारत नाही. आता ऐका, पुढे ऐका. गणित सोडवायचं सूत्र आहे, मृदंग वाजवायचं सूत्र. आयुष्य गेलं का घडून येतच का? कोणी भी आमच्या गावात नवी पिटी आणली होती अशीच.
वाजवायचं कोण नव्हतं. मी म्हणलं बसारं कोणतरी पेटीवर. नेमकाच पैलवान कोल्हापूरहून आलतं. मांडी घालूनच बसलं आणि ती मला म्हणलं कस काय वाजली. म्हणलं कराच वाजल्या. तुम्हाला जागेवर सिद्धांत देऊ का? महाराज शाहीपूर कशाची? शाहीपूर कातड्याची. ते कातड चांगल्या जागेवर आले म्हणून पाऊंडर लावतोय त्याला. कातड हे कातड चांगल्या जागेवर आलं म्हणून त्याला काय मिळती? आणि हे कातड जर चुकीच्या जागेवर पडलं असतं तर तसं आपलं कातड कुठं टाकायचं आपण ठरवा. मी काय म्हणतोय कळलं का? ऐका तू कोबरा म्हणतात. अरे गणित सोडवायचं असलं तरी सूत्र आहे, संसार करायचा असलं तरी सूत्र आहे. ऐका नाही सूत्र. आपल्याला हजेरी 400 रुपये, खर्च 800 रुपये नाही, मग दुरी शिल्लक राहायची. दुरी तिसरा पर्याय. प्रेमातनं बी हुकला, सूत्रातनं बी हुकला, दुरीत गाठला. तुमच्या लक्षात बसलं? ऐका, व्यवहारात सूत्र आहे, प्रपंचात सूत्र आहे, शाळेत सूत्र आहे. मग परमार्थात काही सूत्र नसेल का? कुणी बी यावं, कधी बी यावं, कसं बी यावं? नाही. तू कोबर आहे यार. काय करते तुम्हाला ती? मागच्या जन्मात ती मंदिराच्या बाहेरनं कीर्तन ऐकत होत. आता तोंड बडून ते आत घुसतय तर लोक त्याला घुसून देत नाही. तुमच्या लक्षात बसलं का? ऐका, व्यवहारामध्ये सूत्र आहे. कमाल झाली हो यांची. काय करीत नाही ते कुत्र, काहीच करीत नाही. कुणीच काय करणार का ते बरोबर. बरं बाबा, ते कुत्र तरी आलं. लोक म्हणले असते त्या कोळगावकराच्या कीर्तनाला कुत्र नव्हतं. महादेवाची कृपा आहे आपल्यावर. अरे व्यवहारामध्ये सूत्र आहे, संसारामध्ये सूत्र आहे, परमार्थामध्ये बी सूत्र आहे. आता ते कुत्र बाहेर काढाय बी सूत्र आहे. ते कुणाला? हा, मालक जर आला आणि दुसऱ्याने जर डांडिंग केली ते सुट्टी देणार नाही. बसू द्या. हे माझ्यापाशी ये बाबा, ये. म्हणजे माणसाचं कीर्तनापेक्षा कुत्र्यावर जास्त लक्ष आहे. आणि पुन्हा म्हणतात कीर्तनाने माणसं सुधारणा. कशी सुधारायची बापा आम्हाला सांगा. तुम्ही कुत्र बघाय आलाय का कीर्तन ऐकाय आलाय? अरे कीर्तनामध्ये चित्ताला फार महत्व आहे, कीर्तनामध्ये आत्मीयतेला फार महत्व आहे, आणि कीर्तनामध्ये जिज्ञासा वृत्तीला फार महत्व आहे. ऐका, व्यवहार करताना सूत्र महत्वाचं आहे, प्रपंच करताना सूत्र महत्वाचं आहे, तसं परमार्थ करताना सगळं सूत्र महत्वाचं आहे. तो कोबरा यायला एका साधकानं प्रश्न विचारला. तो कोबरा आहे तुमच्या चरणावरती अर्गप केला का आता? तो कोबरा आहे तुमच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. पण मला तुम्ही एक गोष्ट सांगा, काय जो जगाचा मालक योगियाला भेटत नाही, ज्ञान्याला भेटत नाही, नीट आहे का बरं का? पैशावाल्याला भेटत नाही, श्रीमंतीवाल्याला भेटत नाही, पण तो जगाचा मालक पेंद्यापाशी, बोबड्यापाशी, सुदाम्यापाशी, गवळणीपासून ढकलून दिला तरी जात नाही. नंदाचं कार्ट म्हणत्यान, त्याला कान्या म्हणत्यान, चोर म्हणत्याल, काय बी म्हणत्यान, ढकलला हाणला तरी लांब जात नाही. तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा माझ्या गोऱ्या कुंभारापाशी कुंभार बनून राहतो आणि गाडगी घडवतो. तुको बरे, अरे गोऱ्याला काकाच्या घरची गाडगी माझ्या जगाच्या मालकानं घडवावी. नाथ बाबाच्या घरी श्रीखंड्या म्हणून पाणी भरावं. नीट ऐका बर का? नीट ऐका. माझ्या चोकोबरायाच्या मंडळीचं बाळणपण करावं. सुनाचं केलं का बाळणपण तुम्ही? सासा हो केलं का? आणि माझा नातू डिलिव्हरीला सुन तिच्या बापाच्या घरी, आणि आलेलं तोळा डोळा तुला हिच्या कंबराला. अरे आपल्या सुनाचं बाळणपण आपण करत नाही, ही वस्तू तिथे आहे.
शोकांतिका आहे. अरे आपल्या सुनेचं बाळंतपण आपण करत नाही, पण जगाच्या मालकानं चोकोबारायाच्या मंडळीचं बाळंतपण केलं. माझा चोकोबाराया दिंडीमध्ये गेला तर जगाच्या मालकानं चोकोबारायाच्या बहिणीचं रूप घेतलं आणि दरवाजा वाजवला. चोकोबाची बैल झाला सारंग थारा, चोकोबाची बैल झाला सारंग थारा. अरे चोकोबराया माझं वारीला गेलं. जगाच्या मालकानं चोकोबरायाच्या बहिणीचं रूप घेतलं, दरवाजा वाजवला. वहिनी मी आले, दार उघडा. अजून किती उदाहरणं सांगू येड्या हो. माझ्या बहिणाबाई संघ माझ्या जनाबाईची काम माझ्या जगाच्या मालकाने केली. तुकोबराय, ओ तुकोबराय, तुकोबराय, तुमच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. तुकोबराय, हे संतांच्या 6 लक्षणापैकी 4थी लक्षण आहे. त्याला तितिक्षा लक्षण असं म्हणतात. ऐका बरं का सज्जनांनो, याला उपरती भाव असंही म्हणतात. तुकोबराय, मी तुमचा पाय सोडणार नाही. आणि खरं सांगू, शरण गेल्याशिवाय देव कळत नाही. मी नेहमी सांगत असतो कीर्तनामध्ये, कीर्तनाला येताना देवळात चपला घालून आलं तरी चालेल, कारण कीर्तन होस्तोर चपला राहतील याची खात्री नाही. आणि चपला गेल्यावर लोक म्हणतात दलिंद्री गेली. रोग 500 जातात सकाळच्याला. तुम्हाला काय माहिती, ज्याचं जात आहे त्याला कळते रे. पण एक सांगतो, चपला संघ घेऊन आलं तरी चालेल, पण आपापली जागिरी, आपापली फुगिरी आणि आपापला गर्व आपापल्या घरात ठेवा आणि मग महादेवाच्या मंदिरात या. अरे ऐका सज्जनांनो, त्या साधकाला इतका उपरती भाव झाला. आप्पा खरं सांगू का, साधकत्व स्वीकारल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती नाही. कुठंतरी नाक घासावं लागेल तुम्हाला, कुठंतरी वाखावं लागेल. मी काय म्हणतो नीट ऐका. हा महाराज, माझ्या अंतकरणीचा भाव प्रगट झालाय. मला अशी अवस्था झालीये, मला असं वाटतंय कधी एकदा या जगाच्या मालकाचं, या महादेवाचं प्राप्तीचं वर्म मला समजल. आईची आणि लेकराची ताटात उठवावं, आईची आणि लेकराची ताटात उठवावं. आणि दुपारी 12 वाजता लेकरू झोपीतनं उठावं. काकानं घेऊ द्या, मामानं घेऊ द्या, आजीनं घेऊन द्या, बापानं बी घेऊन द्या, पण लेकरू काय राहत नाही. पण आईचा आवाज ऐकला तरी लेकरू राहत. तो खूप राय. माझी अवस्था ती झाली. आता जगाच्या मालकाचं रहस्य समजल्याशिवाय माझ्या अंतकरणाला चैन प्राप्त होणार नाही. तळमळ लागली, तळमळ. खरं संकारा जेव्हा परमार्थाची तळमळ असावं बरं का, तळमळ असावं रे. आणि तळमळ जर केली ना, देव लांब नाही, देव आपल्यापाशी आहे, देव प्राप्त होतो. आणि जर तळमळ नसेल ना, आपल्याला देवाचा अंश पण दिसणार नाही. राजो, तुकोबरायाच्या चरणाला घट्ट मिठी साधकानं मारली आणि तुकोबरायाच्या डोळ्यातनं पाणी आलं. अरे ज्याला भूक आहे त्याला जेवायला वाढावं, ज्याला भूक आहे त्याला जेवायला. ज्या आधी जिरी चुळीत आली त्यालाच म्हणतो खा की एखादी चपाती. ते खातय पण सप्त्यात जेवल्याने जेवते. सप्त्यात जेवल्याने कळलं का तुम्हाला? 60 रुपयाचं तांदूळ पंतरवाईवर ठेवतो बेट्या आणि रेशीचं तांदूळ घरी चाटून पुसून हाणतो. हा, फुकटची किंमत माणसाला कळत नाही. मी तुम्हाला खरं सांगतो, ऐका. तुकोबरायाच्या डोळ्यातनं पाणी आलं आणि तुकोबरायाने साधकाला जवळ घेतलं, मिठी मारली आणि सांगितलं, राजा मी तुला भगवंत प्राप्तीचं सूत्र सांगतो, ऐक ऐक. देव निवेद दाखवल्याने प्राप्त होत नाही. महिला मंडळ लिहून ठेवा. नाही नाही नाही, मग कस काय बरं प्राप्त होत नाही? तुकोबराय म्हणजे तुझं संपूर्ण समाधान करतो. समाधानाच्या 2 अवस्था आहेत, एक समाधान आणि एक संपूर्ण समाधान. पहिल्या समाधानामध्ये शंका आहे. गायन येतंय पण माझं स्वर जातोय का, ताल जातोय का, लय जातोय,
त्याला पहिलं समाधान हे म्हणायचं. आणि संपूर्ण समाधान कोणतं? जे आत्मनिश्चयाने बिंबलेलं असतं. नाही, हे बरोबरच आहे, याला आत्मिक समाधान असं म्हणतात. तुकोबराय म्हणले, आज तुझं पूर्ण आणि पूर्णोत्तम समाधान करणार आहे. नैवेद्य दाखवलं ना देव भेटत नाही. ते म्हणले कसं काय? नाही भेटत. महिला मंडळ तुमच्याकडे लक्ष्मी असतात का? गावराया असतात. किती दिवसाच्या? 3 दिवसाच्या. खरं खरं सांगा, येताना हसतात का जाताना हसतात? येताना. आणि जाताना बाया म्हणतात, बाया कसा चेहरा सुकलाय गा हिचा. बर कुठं चालले ते आता? त्यांना बोलू द्या हो. आपल्याला काय झालंय, पिठाचा डबा आणता आणता चुलीला लाकूड टाकायची शिव लागले. कुठं चाललीये? मी बाहेर आहे हो. नांदायला चालली. मग नांदायला गेल्यावर दुःख आहे का सुख आहे? अशा हसत्या. बर मी तुम्हाला सोपं विचारतो, सोपं मावशी हो. सासू झालेलं बरं का सून झालेलं बरं? आपलं कीर्तन म्हणजे बाप दाखव नाही तर वर्षात घाल. ते इंजेक्शन तसलं चुळून फुळून नसते आपल्याकडे. हा, इंजेक्शन कडक आहे पण गुण हमखास आहे. सासू झालेलं बरं का सून झालेलं? सून झालेलं बरं. सासू न काय, पण पहिल्या काळात सासूची लय मजा होती. होती का नाही? लोकांच्या लेकराला शिळ चारलं, बदार बदार बदारलं, लय मजा केली. देव म्हणला थांब जरा, झटकाच बदलतो. आमच्या गावात एक जणांनी येड्या बाबडी लावल्या. काय लावल्या? त्याला ड्रिप केलं, त्याला 24 टाकलं, 10-26 घातलं, कचा कचाच वाढल्या. कोण? येड्या. वर्षाने असं बघत बसलो. मी म्हणलं काय बघतो रे? म्हणला आंब. मी म्हणलं लागते लागते अजून 24 सोड. अरे बिल बबूल का लो येतो, आम का असं खाय? अरे कर्मच आपलं का दळे, मग फळ कसं चांगलं भेटत? लक्ष्मीचा सण 3 दिवसाचा केला. येताना बी बिचाऱ्या गपचूप आल्या नाहीत आणि एकट्या बी आल्या नाहीत. 2-4 बाया वाजवाय होत्या परात. पुढचीने परात वाजवायची आणि पुढचीने म्हणायचं हा आली का लक्ष्मी, मागचीने म्हणायचं आली की बाई. कुणाच्या पायी? गोर मालकाच्या पायी. मी तुम्हाला महादेवाच्या देवळात बसलोय, खोटं कोणी बोलायचं नाही. महादेव जेवढा बोलाय तेवढा कडक आहे. इथं तसलं जमत नाही. आज सकाळ सकाळ आपापल्या मालकाच्या पाया कोण कोण पडले तेवढ्याने वरी बोट करा म्हणा. अरे माझीच बायको माझ्या पाया पडा ना. कळा बरोबर बोट आपल्या मालकाच्या पाया कोण कोण पडलंय ती. आणि वर साहित्य सणा दिवशी मात्र कपाळभर कुकलीवर पप्याच्या बापा अजून आलाच नाही पाया पडित. दुसरी बाई पुन्हा तो सुद्धा परात वाजवती. मी घरी असलो लक्ष्मण बाई आमच्या घरी येतच नाही. ती म्हणते ही ऐकतो पुन्हा सांगतो. दुसरी बाई पुन्हा परत वाजवती. आली का लक्ष्मी? मागची म्हणते आली की बाई. कुणाच्या पायी? गुराढोराच्या पायी. अय दूध उत्पादक जलशा किती जलशीला आण तुला झाल्यावर किती दिवस टिकतो? तुमचा अंगठा लागतो ऋषींना. अंगठा धुवून आला घासून आला अंगठा चिटकाना. आण तुल्याने चुकून खाल्लाय गाड्या. मग येईन काय गुराढोराच्या पायीत लक्ष्मी आपल्याकडं? आली का लक्ष्मी? आली की बाई. कुणाच्या पायी? मुला बाळांच्या पायी. वा लक्ष्मी आली. तिला निवड दाखवला. संध्याकाळच्याला नवीन साडी झाकपाक झाकपाक सगळं काय बाबा 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 बाबा. लाडू केलं, जिलबी केली, गुलाबजाम केलं, बासुंदी केली बाबा 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 बाबा. आणि लक्ष्मीने गप्पा गप्पा खाल्लो. आता इमानदारीने खरं सांगा, महादेवाच्या देवळात बसलाय. जर खोटं बोलचाल तर काहीच व्हायचं नाही. उग माझ्यावरी काय व्हायचं नाही. ऐका फक्त खोटं बोलू नका.
जेवढं पदार्थ केला तेवढा लक्ष्मी पुढे उघडा ठेवला का झाकून ठेवला? झाकून ठेवला. बर निका झाकला का पाटावर वाटावर न ठेवला? आणि 2.5 दिवस लक्ष्मी वासावर मिली आणि जाताना तीच आरडते, आता कशी शकली दिसते. लका तो उपाशी मारली तिला. ऐका ऐका, लक्ष्मी तुमचा निवद खात्यात का नाही खात्यात एका वाक्यात सांगा. खात्यात का? मग करता कशाला? करता कशाला? मी म्हणतो निवद खात्यात, पण माझ्या नामदेवासारखा खाऊ घालणारा नाही. नोहे हा सामान्य, मोहे हा सामान्य महिमा संता ताली वाजवा एकदा पकोजीसाठी. आणि फुकट नाही, त्याला घासावं लागतंय. आपली गाबडी मिली मोबाईलच्या नादी लागून. वा, ही सोपं नाही हो, त्यागाचं प्रत्येक आहे. ऐका ऐका माय, तो कोबराय त्याला सांगतात ऐक, निवद दाखवल्याने देव भेटतो असं नाही. आपला इशे कुठं आलाय? निवद. आता सोप्यातनं अजून विचारतो, फक्त खोटं बोलू नका. तुम्ही पुरणपोळीला लई तेल लावता का निवदाला लाविता? काय बाया महाराज आणलाय म्हणावा, आमच्याकडे येत. पुरणपोळीला तेल लावतो का निवदाला? पुरणपोळीला. बर एक एक पोळी भाजीत तव्यात का 10-10 पोळ्या? एक एक. आणि निवद 25-25 एकामेकाच्या अंगावर असतात. JCBचं खोरं टाकले आणि पलटी हाणली. पोरगी म्हणली आयो काय निवद कच्च आहे. आई म्हणली गप, देवाचा कोटा गडगड करीत नाही. काय लखा, अरे टोपलं बर बस केलं र, टोपलं बर. ती म्हणली पप्याच्या बापाला कांदा भजी आवडत नाही, पालक भजी आवडतात, पालक भजी. पुन्हा पालक भजी केलं. मग 25 निवदावर 25 भजी ठेवलं. काय अर्धाच भाजा पुरवला बरं तुम्ही? देव म्हणला ह्यांच्यापेक्षा उंदर बरी र, ती तरी मोठं कुडतड ठ्याल. मग मला सांगा, आपला हा निवेद्य देव खाईल का? नाही. याचा अर्थ असा आहे, तो कोबराय सज्जना देव निवदाने भेटणार नाही. ती मला नारळ फोडल्या, नारळाचा तर लई चोताडा झालाय हो. चांगला निघला की आपला, नासका निघला की महादेवाचा. पावला म्हणला पावला, महादेव म्हणला तू बी नासस तर मी तुला पावत नाही. हे भोळा देव आहे भोळा. तुम्हाला एकच वाक्य सांगू का? शिव भोळा चक्रवर्ती. या अभंगीचा स्वापा नाही. 2 शब्दावर अख्खा अभंग खेळतोय. भोळा आणि दुसरा चक्रवर्ती. भोळा कोणाला म्हणायचं? सत्यनारायणाला गेल्यावर रुपये टाकायचं आणि 9 रुपये गपक्यात उचलायचं, तो भोळा. नाही काय? सत्याला तुटकी घालून यायचं अंगठवडीत आणि जाताना नवी घालून चटकन निघायचं, त्याला भोळा. नाही, 100 रुपये वर्गण द्यायची, 8 दिवसाचा हिशोब विचारायचा, तो बोळा. ऐका बर का आप्पा, तो अभंग 2 शब्दावर खेळणार, भोळा आणि चक्रवर्ती. पण इथं शंका आहे, ह्या अभंगात शंका आहे. जर भोळा आहे तर चक्रवर्ती कसा, आणि चक्रवर्ती तर भोळा आहे कसा? हे ऐकायचं असेल तर उद्या कात्राबादला या, आपलं कात्रजला या. जर चक्रवर्ती असतो तो भोळा असतो का, आणि जी भोळा असतो ती चक्रवर्ती असतं का? जरा चिंतन करायचं. आणि नाहीच गवलं तर पुढच्या महाशिवरात्रीला आहेच की मी. तुमच्या लक्षात बसलं का? ऐका ऐका, देव निवदानं प्राप्त होत नाही. नारळाची तर अवस्था वाईट आहे, देव त्यानं प्राप्त होत नाही. मग देव तो खूप आहे. मग आम्हाला देवाची प्राप्ती होईल का नाही? 100% होणार. ऐका ऐका, अरे त्या विदुराच्या घरच्या कन्या खाण्यासाठी कृष्ण परमात्मा धडपडतोय. राजा हो, तुकोबरायाच्या घरच्यांचं महाळ माझा जगाचा मालक घालतोय.
कल्पना करा, जर तुकोबरायावर कृपा होत असेल, ज्ञानोबरायावर कृपा होत असेल, मुक्ताईवर कृपा होत असेल, चोकोबरायाची हस्ती हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत असतील, तर तुमची आमची थोबडं तरी विठ्ठल विठ्ठल म्हणली पाहिजे का नको? सांगा सांगा मला, सांगा सांगा. हे तोंड कशाला दिले? लोकांचा कुठं कराय ना. मग खुरपाय गेल्यावर काय करता तुम्ही? आमच्या 10-12 बाया होत्या खुरपाया. एक बाईला इमानदारीने खुरपायची, ती इतकी पुढं चालायची सगळ्यांच्या. एका बाईने एवढा ढिकूळ घेतला आणि तिच्या सप्पा महाराज लोच 2 गावं लुटीतोय मुली, तू कुठे लुगू लुगू लुकू लुगू जर इतकं पुढं चालायचं असलं तर उद्या आमच्यात यायचं नाही. ते कचक्यात माग असं. बरं खुरप मला सांगा, खुरपण हाताने करायचं का तोंडाने करायचे? हाताने. तोंड गप बसत नाही म्हणून दुःख संपत नाही. माझं वाक्य नीट आहे का? बरं का, हे तोंड माणसात बी बसवतं आणि माणसात न उठवतं. हे गप बस नावती म्हणली, अग भैया तुला माहितीये का, ठकीला ना काल तिच्या सोनाने लय हाणलंय. तवर द्वार काका म्हणली, तुझं वन बुजलं का ग? ते म्हणली, द्वारा तुला बी कळलं का आता? येड्या खरं सांग का, हे हात फक्त कार्यावर दिलं नाही हो आपल्याला. मी तुम्हाला खरं सांगतोय का, देव प्राप्त करणं लई सोपं आहे. आणि देव ज्ञानवंत माणसाला भेटत नाही. हरिप्राप्ती हरिप्राप्तीचे उपाय, हरिप्राप्तीचे उपाय, हरिप्राप्तीचे उपाय, हरिप्राप्तीचे अरे देव प्राप्त आहे. तुमच्या डोक्यात येत असेल ना काही लईच नाचत आहे. अरे बायकोच्या तालावर नाचण्यापेक्षा टाळाच्या पाकवाच्या तालावर नाचलेलं बरंच की र. अरे तुमच्या जर दम असेल दम, डीजे पुढे नाचणारे अवलादींनो, अरे टाळा बर नाचा आणि देवाला आपलंस करा. नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे, भक्ती करायला बी सूत्र आहे. वराचं लगीन 65 वर्ष झाल्याशिवाय करायचंच नाही. अशी बी 40 वर्ष उस्तर व्हायनाच येत. काय काय मामावर डोळा ठेवून येत, मामाच बिगर लग्नाचा आहे. पोराचं लग्नाचं वय 65 वर्ष असावं. बरोबर का? बरोबर का? चुकलं काय माझं? काय महाराज मानो, काय बी सांगता का हो तुम्हाला बोलिलो म्हणून? चुकलो चुकलो चुकलो. मग किती वर्ष? 25-30. बरोबर आहे का नाही? आणि रिटायर व्हायचं वय 60. आणि माळ घालायचं वय
65 या आमच्याकडे पुन्हा म्हणजे घरातनं हाकाल्यावरती दिंडीत आला. बरं आला ज्याला गप नाही बसला ते मला आता मला वाटतं इना घ्यावा मारतो का आम्हाला. ऐका जसं लग्न करायला वय आहे, प्रपंच करायला वय आहे. मुलानं 25 ते 26 वर्षाच्या कालखंडात लग्न करावं. 25 वर्षापासून 40 वर्षापर्यंत कमवावं. 40 ते 50 वर्षापर्यंत कमवलेलं टिकवावं आणि 50च्या पुढे संसारातनं निवृत्ती घ्यावी. हे आपला नियम आहे. आपलं उलट आहे. लग्न झालं जवळ दिसतंय चलतंय तवर संसारात राहायचं. एकदा घरच्यांनी हाकलला की यांना मला वाटतं दिंडीला यावं का काय. इमा उतरून आला का तुझा. ऐका ऐका तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनी एक सूत्र हो. अरे प्रपंच करायला वय तसं परमार्थ करायला सकट वय. हे जोपर्यंत पाय चलतायत हात चलताय शरीर साथ देते तोपर्यंतच तीर्थयात्रा कर. जेव्हा हे बंद पडल मग पुन्हा हरिपोठाईची बसवणी. कधी हे बंद पडल्यावर आपलं उलट आहे. तो कोबरा म्हणतात राजा देव काय मिळालं नाही काय मिळालं नाही आमच्याकडे विश्वास नाही. आम्ही सोमवार आला की महादेवाकडे यायचं. शंभो हर 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 हर. मंगळवारी आई राजा. बुधवारी हरे कृष्ण. गुरुवारी दत्त दत्त. शुक्रवारी संतोषी माता. घराघरात पोत्या चालूच राहत्या. पोत्याला तर काय अर्थच नाही. मी बी 4-5 आद्य तयार केले त्याच्यावरच. शनिवार आला की गेला शरण शरण. आणि रविवार आला की अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरची वारी. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. वारी वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. वारी ऐका वारी सकट आम्हाला अर्धीच कळली. किती वाघ आहेत तिथं. 2. कुठलं कुठलं. एक पालीचा आणि एक जिजुरीचा. बरोबर का नाही. हा बरं झालं राव तुम्ही एवढं तरी सांगितलं. एक अहम वागे आणि सोहम वाग्या प्रेमनगरची वारी. कुठे प्रेमनगर. प्रेमनगर कुठे. प्रेमनगर स्वतः. वाह काय काय म्हणले रांधा म्हणलाय मर तिकडेच म्हणलं. खरं सांग का शरीर सोडून परमार्थ नाही. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेमनगरची वारी. सावध होनी भजनी लागा. झोपीत लावू नका देव करा कैवारी. इच्छा मुरळी पाहू नका. कोणती मुरळी. इच्छा पडाल नरकाद्वारी. ऐका अरे राजा हो जो श्वासात जातोय आणि जो श्वास बाहेर येतोय तुम्हाला सद चिद आनंद स्वरूपाची जर अवस्था प्राप्त करायची असेल तर तुम्हाला श्वासावर लक्ष द्यावं लागेल. तुकोबराय जसा तुम्हाला देव प्राप्त झाला तसा आम्हाला होईल का. होईल पण देव बाजारचा भाजीपाला नाही. मग देव जर आम्हाला प्राप्त करायचा असेल देवाच्या सहवासात राहायचं असेल तर देवाला काय द्यावं लागेल. प्रेमसूत्रधारी. सूत्रधारी
अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तो खोबराय साधकाला सांगतात, राजा देव पैशानं भेटत नाही, देव निवदानं भेटत नाही, देव कशा इष्टटीनं भेटत नाही. देव प्राप्त करायचं असेल तर देवावर प्रेम करावं लागेल. प्रेमाच्या सूत्रामध्ये जर एकदा देव बांधला, जनाबाईनं देव बांधला बघा, बांधला का नाही, दरीला चोर, चोर म्हणली ती चोर कुणाला, देवाला. काय चोरलं असेल बरं तिचं, किती सोपं राव. अरे चित्त चोरीले चोरीले नंदाच्या नंदने. परमार्थात कावळ्यासारखं राहावं लागतं टपून. काय चोरलं तुझं, माझं चित्त चोरलं हो. मग चोरलं तर चोरलं, अहो चित्त चोरलं म्हणजे गाडीचा टाटरच चोरला हो. कोणा ती गाडी डबड्यातच गेली, तुम्हाला विश्वास नाही बसायचा. एकदा देवाने जर आपलंस केलं तर पुन्हा देवाकडे जावं लागत नाही. सावतो बाबा पुन्हा कधीच देवाकडे गेलं नाही, पण देवाने सावतो बाबाला सोडलं नाही, लक्षात ठेवा. देव एकदा जर आपलासा झाला ना, एक पोरगी गरीबाची हो, गरीबाची पोरगी, आणि राजाने तिला बायको केली. कोणी केली, आणि त्या पोरीने दुसऱ्या दिवशी डोक्याला, मला वाटतं काल सांगितलं वाटतं मी, दुसऱ्या दिवशी तिने डोक्याला हात लावला असा. बयो म्हणली, काल तरी खाल्लं होतं, आज काय खाऊ ग, देऊ का थोबाडीत, तुला काय अक्कल बिक्कल आहे का. ती म्हणली काय झालं, अगं तू बायको कुणाची, बाणावर ये. अरे आपण बाणावरच नाही र, अरे आपला सखा कृष्ण आहे, आपला सखा जगाचा मालक भगवान परमात्मा आहे. ऐका जरा गोड सांगतो, ऐका. हा युगल बिंदास कुठे बी जा, देव तुमच्या संगती आल्याशिवाय राहत नाही. का, फक्त देव एका भावाने, एका सूत्राने आणि एका ठिकाणात गावतो, तो म्हणजे प्रेमाच्या. सोपं सांगतोय का, पहिल्या काळात काय आताच्या सारख्या जत्रा नव्हत्या. आताच्या जत्रा म्हणजे गरीबाला वावर एकाची पाळी आली, त्याला गरीब तरी कसा म्हणावा. आता ती म्हणतो 5 एकर फुकीन पण तिलाच आणीन. मायाला बेकार आहे बरं का, मी नाव माया ठेवतो. मायाने जर एकदा बघितलं गालात जर हसलं तर पप्याचा बाप बागायतातलं 5 एकरी कितो. काय काय नाही फुकलं बी असेल, ती निकी जर हसणारी अड्या, तिचा रोजचाच हसायचा धंदा आहे. तुला काय वाटलं, 1000 लोक तिला बघतात आणि तू म्हणतोय माझ्याकडेच हसली. हे मायाला बेकार आहे. माया आपल्याला डुबविल यात नवल नाही, मायेने चांगल्या चांगल्याची वाट लावली हो. ब्रह्मदेवाची नारदाची सकट वाट मायेने लावली. पहिल्या काळात यात्रा व्हायच्या, यात्रा
आता आता सारख्या नव्हत्या. आणि त्या यात्रात बाहुल्याचा खेळ यायचा. आम्ही काही बघितलं नाही पण ऐकले म्हणून सांगतो. तुमच्या काळातलंच असं नाही, बाहुल्यांचा खेळ यायचा. आणि टीज टाकायचं आणि टीजवर कोण नाचायचं? आता नीट सांगा बरं का एकदा. टीजवर कोण नाचायचं? बाहुल्या. बाहुल्या नाचायच्या का द्वाऱ्या नाचायच्या? आपण कोण नाचायचं म्हणतो? ही दृष्टी आपली परपंचात झाली. पट्या काय पट्या? अरे पट्या पहिला काळ्या कलरच्या मिशा होत्या, तुझ्या पांढऱ्या झाल्या. आता बरीच लोक आपा मला म्हणतात महाराज तुम्ही दाढीला डाय करा काळ, मला तोंड काळ करायचं नाही. मला तोंड काळ. ऐका ऐका, अरे ज्या शरीरावर आम्हाला गर्व आहे, लहानपणी कापसासारखं मऊ होतं, कुणी बी यायचं गालगुजा वाढायचं. काय काय लाड लाड. आता मी कसं म्हणू, तुमचं तुम्ही म्हणा. कुणी बी यावं 10 रुपये बिस्किटाला द्यावं, आता चुन्याला माग आहे. ते पाणी वतू वतू डबी खरडते. खरं का खोटे? खरं का खोटे? कुणी काकाला घ्यावं, कीर्तनाला घेऊन यावं. आता हाताला जर म्हणलं तर म्हणते म्हाताऱ्या संग कोणी चालाव. अरे या शरीराकडे पाहिलं रे असं तेच दिसायचं. आता त्याच शरीराला सुरकुत्या पल्ल्या. ए राजा, ए सोन्या, ए दादा, हे शरीर जर तुझं नाही तर या शरीरावरचा गर्व आणि शरीराचं मी पण काय कामाचं मला सांगा. सांगा राजा हो सांगा. आणि या अहंकारातनं, या मी तू परातनं, माझं आणि तुझं करण्यातनं जर जगाचा मालक हा भगवान परमात्मा, हा शंभू महादेव आपल्यापासून जर लांब जात असेल तर आयुष्य तरी काय कामाचं. गोड दृष्टांत सांगतो, जरा नीट ऐका. सायन्स मधला आहे बरं का. सायन्स इज द डेव्हलपमेंट अँड डेव्हलपमेंट पार्ट ऑफ द इंडिया. सायन्स कळतं ना तुम्हाला? सायन्स सांगतो थोडं. पावसाळ्यात आपल्या दारात पाऊस येतो का समुद्र येतो? आणि मी जर पट्ट्या म्हणला समुद्र येतो तर तुम्ही काय महाराज काय बी म्हणसाल म्हणा. मी पुरावा देतो ऐका. समुद्राच्या पाण्याची वाफ होते H2O, बरोबर का? ते कुठं जातं? वर म्हणजे ढगात. आकाशाचं बाष्पीभवन काय तयार होतो? मोठा ढग. ती हवेने कुठे येतो? वांजारवाडीवर. आपण म्हणतो पडतो काय पडतो काय पडतो काय, ते आला आमच्या कोळगाववर. ढगाचं पाणी कुठं पडलं? जमिनीवर नसते पडत, पत्र्यावर, सलापावर. सलापाचं पाणी कुठं आलं? पन्हाळीत. पन्हाळीतनं पाणी कुठं आलं? गटरीत. गटरीतनं पाणी कुठं आलं? वड्याला. वड्याला. वड्याचं पाणी कुठं आलं? नदीला. नदीचं पाणी कुठं आलं? समुद्राला. पुन्हा पाणी कुठे गेलं? ढगात. ढग कुठं आला? वंजारवाडीला. ऐका, पुन्हा त्याला गारवा लागला. पुन्हा ते पाणी कुठं आलं? पत्र्याव. पत्र्यावचं पाणी कुठं आलं? पन्हाळीत. पन्हाळीतलं पाणी गटरीत. गटरीचं पाणी वड्याला. आणि वड्याचं पाणी नदीला. आणि नदीचं पाणी समुद्राला. इट इज अ सायकल, इट इज अ चेन, इट हॅज नॉट अ गॅप सिस्टीम. काय कळलं तुम्हाला? मग पाऊस आला का समुद्र आला? आता ऐका, फक्त बेकारी ह्यातल्या काय काय पाण्याची. जी पाणी समुद्रात जायचा कचाकला आणि गटारात अडकला त्याच्यातच आळ्या पडल्या. हे पाण्याला अजून बी कळा नाही. अरे परमार्थ हा समुद्रासारखा आहे आणि संसार हा गटारासारखा आहे. आपण इथलं नाही, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. अरे आपल्याला खाली आनंद वाटतो यात नाही. स्वर्गीचे अमर, स्वर्गीचे अमर इच्छिताचे देवा, 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 स्वर्गीचे अमर
स्वर्गीचे आम्हाला इथे ताकी देवा स्वर्गीचे आम्हाला इथे ताकी देवा स्वर्गीचे आम्हाला इथे ताकी देवा ए राजा हो, जे देवाला भेटत नाही ते तुम्हाला भेटतंय, फक्त तुमचा तुमच्यावर विश्वास नाही. देवाला काय भेटत नाही सांगू का? देवाला आनंद भेटत नाही, कारण वैकुंठामध्ये आनंद नाही. जिथं वृत्ती आहे तिथं आनंद आहे. तुम्ही म्हणता रोकडे महाराज, याला पुरावा काय? समचरण दृष्टी विठेवरी साजरी तेथे माझी हरी अरे वृत्तीचा विषय फार महत्वाचा आहे परमार्थामध्ये. तो कोबरा आहे. तुम्ही देवाला प्राप्त केलं कोणत्या सूत्रानं? प्रेमाच्या. जसं जुन्या काळात जत्रेमध्ये बाहुल्या नाचायच्या, आपल्या दृष्टीला बाहुल्या नाचलेलं दिसायच्या, पण खरं सांगू का, बाहुल्या स्वतःच्या सामर्थ्यानं नाचत नव्हत्या, त्यांना नाचवणारा टेजच्या खाली बसलेला होता. कुठं? आणि ते असा द्वाऱ्या वाढायचा, आणि द्वाऱ्या वाढल्या बाहुल्या अशा अशा करायच्या, आणि आपण म्हणतो काय बाहुली कंबर हाली होती. बाहुली काय कंबर हाली होती? तेच खालचा वरीत होय ना. आपला बी एखाद दिवशी जर देवानी दुरी वरली चांगला होता. आता काय चांगला वाईट होता. जसं बाहुली स्वतःच्या सामर्थ्यानं नाचत नाही, तसं तुम्ही आम्ही स्वतःच्या सामर्थ्याने चालत नाही. अरे तुम्ही आम्हीच चालत नाही ना हो. हे झाडाचं पान सकट त्याच्या सत्तेशिवाय चाले हे शरीर. कोणाची आस चाले हे शरीर, कोणाची आस हे शरीर, कोणाची आस चाले हे शरीर, कोणाची आस